पुण्यातल्या दारूकांडामुळे मृत्यूचा थैथयाट पाहायला मिळाला होता। 18 जणांचे बळी गेले आणि त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली। पुण्यासारख्या शहरामध्ये अवैधपणे जर दारू बनवली जात असेल तर पोलीस करतायत काय, असा प्रश्न विरोधक उपस्थित करतायत। हप्तेखोरीसाठी पोलिसांनी दारूचे अड्डे सुरू ठेवल्याचा आरोप थेट विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीच केलाय। तुम्ही म्हणताय 40 वर्षापासून हे चालू होतं, पोलिसांना निदर्शनास कधी झालं नाही, त्यामुळेच विचारतो की हप्तेखोरीसाठी पोलीस दुर्लक्ष करत होते। तसं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। तुम्ही मला सांगा, जर 40 वर्ष व्यवसाय चालू आहे, फुगेवाडी दापुडी परिसरातील नागरिकांनी ह्याबाबत पोलीस खात्याकडे किंवा पोलीस चौकीला जाऊन वारंवार तक्रारी केल्या, याचा अर्थ पोलीस दुर्लक्ष करते। हे सरकारचं अपयश आहे। तुम्ही मला सांगताय की हे बळी गेल्याच्या महाराष्ट्र सरकारला माहिती नव्हती ही गोष्ट चालली आहे। अहो, हप्ते हा शब्द ऐकलाय ना आपण सगळ्यांनी, आणि तो चॅनल्सनी दाखवला आहे की माझ्या दंतकथा ना काल्पनिक कथा आहे। महाराष्ट्राच्या सरकारला, यंत्रणेला, मग एक्साईज डिपार्टमेंट असू दे किंवा होम मिनिस्ट्री असू दे, या सगळ्यांना या गोष्टी माहिती होत्या। पत्रकारांना कळतात पण सरकारला खरंच नाही। मग काय करायचं हे सरकार 200 आमदारांचं? जर पत्रकारांना जास्ती माहिती असेल तर मग गृह मंत्रालय काय करतं या राज्याचं? अतिशय भयानक आणि अपयश एक्साईज डिपार्टमेंट आणि गृह मंत्रालयाचं काल पुणे शहरात आपण सगळ्यांनी पाहिले। काय एकदा अशी घटनाच घडायला नको होती। डोळ्यात देखत इतक्या भर वस्तीच्या मध्ये अवैध दारू उपलब्ध होते, हेच मुळी कायदेशीर दृष्ट्या चुकीचं आहे। आता त्याच्यानंतर निलंबन करणं पोलिसांचं म्हणजे रंगसफेदी असावी का काय अशी शंका वाटते। विशेषतः हडपसरमध्ये आमच्या गटनेत्यांनी SP आणि CP आणि DCPला तक्रार केली होती की अशा प्रकारे गावठी ही दारू बनवली जाते, ड्रग्सचा अड्डा झालेला आहे, पण कुठचीही कारवाई झाली नाही। आता कारवाई करतायत। ह्याला पूर्ण रीतीने शासनाचा नेक्सस असल्याशिवाय हे दारूच्या भट्ट्या चालत नाही, हे तुम्हालाही माहीत आहे। म्हणून या बाबतीतली पिंपरी चिंचवड आयुक्त असतील, पुणे आयुक्त असतील, यांना आम्ही जाब विधानसभामध्ये आणि परिषदमध्ये विचारल्याशिवाय राहणार नाही।